हॅलो गाईज, कसे तुम्ही? खूप छान असाल. तर आज मी ब्लॉग हा काढणार आहे खास तुमच्यासाठी. कारण सगळ्यांचेच म्हणजे सगळ्यांनाच कोण नाही कोण आवडत असतं. म्हणजे इंस्टाग्रामचे रील बघत असतो, यूट्यूबचे बघत असेल कोणी, म्हणजे प्रत्येक त्याच्या म्हणजे सगळ्या म्हणजे प्रत्येक ॲपच्या थ्रू कोणी ना कोणी कोणाचं फॅन असतं. तसंच मी एका कपलचे म्हणजे फॅन आहे. म्हणजे खूप छान त्यांनी व्हिडिओ काढतात, मला खूप आवडतात ते. आणि म्हणून मी माझ्या मावशीने मला बोललं होतं, मी आता गावाला नाही, पुण्याला आले 2-3 दिवस झालं. तर माझी मावशी बोलवत होती मला, पण असं पुण्याला काही कामच निघत नव्हतं. गावाकडून पुण्याला यायसाठी काहीतरी रिझन लागते, त्यामुळं पण मला घावलं रिझन, मग मी आले खरं. तुमच्यासाठी सरप्राईज आहे ते. नक्की कंटिन्यू ब्लॉग बघा. कसं वाटतं ते नक्की सांगा. कशी म्हणजे मी गावाकडची मुलगी आहे, तर मला सिटीमध्ये आल्यावरती थोडंसं वातावरण सूट होत नाही, पण तरी पण नक्की कंटिन्यू ब्लॉग बघा. कसं वाटतं ते नक्की सांगा. पण आज आमचा प्लॅन आहे खरं तर. मला स्वामी म्हणला आहे, म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा, थेगूरच्या गणपतीला मी तुला घेऊन जातो, इथून जवळच आहे, त्यामुळं तिकडे जाणार आहे पहिल्यांदा, मग नंतर आम्ही तिकडे जाणार आहे. खूप धावपळ होणार आहे आमची. अजून नाश्ता वगैरे काहीच तसं काही केलं नाही, पण बघू. खूप त्यांना भेटायची इच्छा आहे, त्यामुळं नाश्ता वगैरे काय बघू, पण बाहेर गेल्यावर काहीतरी खाऊ नक्कीच आम्ही. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्यात. ब्लॉग कंटिन्यू बघा. तर आम्ही घराबाहेर पडलो आहे आता. आम्हाला खरंच खूप लेट झालं होतं. आम्हाला लवकर यायचं होतं. आम्हाला थेऊरच्या गणपतीला जाऊन नंतर आम्ही तिकडे जाणार होतो. तर हे तुम्ही बघू शकता, आम्ही तिथं फायनली पोचलो आहे. खूप एक अर्ध्यावर म्हणजे लेट झालं होतं आम्हाला, अर्धा तास लागला. स्वामी, मी आणि साई आम्ही तिघंजण गेलो होतो. हे गावातच मंदिर आहे. खूप छान वाटत होतं. जायची एक्साइटमेंट होती, कारण की म्हणजे माझी इच्छा होती, कारण की पप्पानी मला ह्या गणपतीच्या नवसाची मी, तर पप्पा म्हणले होते की मम्मी म्हणली होती मला जाऊन ये एकदा. तर आम्ही रांगेमध्ये चाललो होतो. तिथे कॅमेरा अलाउड म्हणजे कॅमेरा लावले होते, मोबाईल अलाउड नव्हता, पण तरी पण मी काढायचा प्रयत्न केला एक छोटासा. हे आतमध्ये मोबाईल पकडताच येत नव्हतं खरं तर, पण मी ती हातात टोपली वगैरे होती, काढले त्यातून पण. तर दर्शन घेतलं होतं आणि आम्ही तिथे एका साईडला थांबलो होतो. दर्शन वगैरे घेऊन साईडला थांबलो होतो. हा स्वामी आमचा दर्शन वगैरे घेत होता. खूप गर्दी, म्हणजे आम्ही जसं म्हणजे गेलतो तेव्हा गर्दी नव्हती, पण नंतर जसे थांबलो तशी गर्दी वाढत चालली होती. खूप शांत वाटत होतं. आणि हे देऊळ आहे. पकडे असं. आणि आम्ही फोटोशूट वगैरे तिथे करायला लागलो. स्वामी म्हणला उभा राहा, म्हणजे माझे भाऊ, त्यांनी माझे फोटोज काढले खूप सारे. आणि खूप भारी वाटत होतं, छान वाटत होतं, शांत वाटत होतं. आमचं असं फोटोशूट चालू होतं. खूप गर्दी वाढायला लागली. आम्ही आलो तेव्हा नव्हती एवढी गर्दी, पण आता वाढायला लागली. क्यूट आहे म्हणजे. आमचं दोघांचं चालू होतं फोटोशूट. याच्या अगोदर मी पोस्ट केली या ड्रेसवरती, पण छान स्टोरी वगैरे लावली. खूप दिवसापासून माझी इच्छा होती इथं यायची, थेऊरच्या गणपतीला. कारण माझे म्हणजे मी ह्या गणपतीच्या नवसाचे माझ्या पप्पाने नवस केला होता. बघू, पप्पा मम्मी आल्यावरच मी खेळणार आहे, पण मम्मी म्हणली मला की ये म्हणून तिथं पाया वगैरे पडून, म्हणून मला स्वामी इथं घेऊन आलाय. आता उद्या जायचे गावाकडे. तिकडे बघा, चला स्माइल. ओके, माझा नंबर घे बाळा, मला पाठव. हा मस्त आहे. नंबर घे ना. सांगा. 97 सांग तू सांग. तर आम्हाला इथं म्हणजे तिथं फोटोशूट आजीसोबत हे दोन आले होते. तर आम्हाला सांगितलं की दीदी आमचे फोटो काढ म्हणून. स्वामी फोटो काढत होता आणि खूप छान होते बहीण भावंड. खूप भारी वाटत होतं. एकदम छोटे छोटे आणि छान बोलत पण होते ते. दादाने बिचाराने काढून दिलं आपल्याला. तुझं नाव सांग.
थंड वाटते छान. तिथे थोड्या वेळ बसलो आम्ही आणि तिथून आम्ही नंतर निघालो. तिथून आम्हाला बस स्टँडवरती जायचं होतं. बस पकडायला. मग इथं स्वामी थांबला होता. तिथून आलतो आम्ही खरं तर. बस पकडली आणि डायरेक्ट आम्ही चाललो कोंडव्याला. स्वामी विचाराय गेलाय. आम्हाला तर ॲड्रेस खरं माहीत नाही, पण बघू आता कसं. इकड साईडनं उतरलोय. शोधत जावं लागणार आहे. कुछ पाणी पिले कुछ खाणं. काय सांगितलं? वरच्या साईडला राईट घ्यायचं. सापेल ना पण आपल्याला. नाहीतर पुण्या एवढा महिन्यात मोबाईल मध्ये चार्ज आहे ना तुझ्या? मी तर केलाय. खुशी के मारे पता ही नहीं चल रहा. तर फायनली आम्ही एवढं स्ट्रगल करून विचारत लांबपर्यंत आम्ही चालत गेलो होतो. आत्ता येईल मग येईल म्हणून. तर त्यांचं घर आम्हाला सापडलं होतं. लांबूनच एवढे छान व्हिडिओज काढतात ते. एवढं डोक्यात फिट होतं की त्यांचं लांबून घरच पाहिल्यावरती मी स्वामीने मला विचारलं हेच कन्फर्म आहे का म्हणून. तर मी कधी न पाहिलेलं घर कन्फर्म केलं की हेच घर आहे म्हणून. त्यांच्यासोबत मला क्लिप्स आणायच्या होत्या म्हणून वरती गेलो. क्लिप्स घेतल्या त्यांच्याकडून. त्यांनी खूप छान बोलल्या. त्यांना सांगितलं मी म्हणजे तुमचे व्हिडिओज आवडते, फॅन आहे म्हणून. असं त्यांनी ऐकून घेतलं. खूप छान वाटलं. स्वामी तुला कसं वाटतंय त्यांना भेटून? एक नंबर. मला पण आनंद वाटतं माझा. तुझ्यापेक्षा जास्त माझा. खूप छान आहे त्या दोघं जण. आणि मला ज्यांना भेटायचं होतं मी त्यांना भेटले खरं तर. आणि खूप लांबून आले त्यांना पण माहिती आहे. मी लांबून पण आले त्यांना भेटले पण खूप छान बोलले त्या दोघं जण. हां आम्ही जर रिटर्न चाललोय. तर खूप आम्ही शोधत आलतो. भेटलंय आम्हाला. जर पाठीमागं त्यांचं घर आहे तिकडं आम्ही आलतो. खूप भारी वाटतंय आम्हाला. तर मी तुम्हाला नक्की दाखवेल त्यांचं शॉप वगैरे ते होते बोललो वगैरे. तर आम्ही चाललोय आता. तर पुढचं ब्लॉग कंटिन्यू बघा. कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा. तर तिथून भेटून आल्यानंतर मी त्यांच्यासोबत फोटो काढले होते. मी तुमच्यासोबत शेअर करते. हे फोटोज काढले होते मी, स्वामी आणि ते दोघंजण. आणि नंतर आम्ही बस पकडून नंतर हडपसरला आलो घरी. हॅलो गाईज, तुम्ही बघितलंच असेल दिवसभर माझी किती धंपळ झाली. काय केलं. कारण की माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे. कारण की मी ज्या गोष्टीसाठी आली होते ती गोष्ट तर मला मिळालीच. ती म्हणजे क्लिप मला खूप आवडतात. आणि ते शोधून मी खरं तर त्यांच्या घरी जाऊन आले घेऊन. तर कशा वाटते ते मला नक्की सांगा. तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्यांचा म्हणजे ते पाठवेल. म्हणजे त्यांचं म्हणजे इंस्टाग्रामचं पेज आहे त्याच्यावरती मी तुम्हाला सांगेल. त्याच्यावरती जाऊन तुम्ही बघा कशा आहेत ते. आणि तुम्हाला मागायचे असं ऑर्डर करा. त्या खूप छान म्हणजे खूप छान त्या दोघांचा पण स्वभाव आहे. आणि मला वाटलं नाही खरं तर अनोळखी म्हणजे व्यक्तीला म्हणजे इंस्टाग्रामचं आणि आपलं सगळ्यांचंच असं असतं की आपण त्या व्यक्तीला ओळखत असतो पण ते आपल्याला ओळखत नसतात. मी सगळं एकदम भारी वाटत होतं मला. पण आणि तुम्हाला पण कसं वाटतं ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. आणि अजून असेच मी ब्लॉग म्हणजे आता डेली टाकू शकत नाही कारण की थोडंसं घरचं पण काम चालू आहे. आणि जसं जमेल तसं मी टाकेल. तसंच तुमचं प्रेम असू द्यात कायम. आणि नवीन चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आणि ब्लॉग कसा वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा. गुड नाईट.